सच्चिदानंद रामदास बाबा सद्गुरु सच्चिदानंद मारुति महाराज की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। काय अडचण गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे विते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षनामं ज्ञानदानक्यदक्षं बोधिक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं। जयाच्या संगतीत विराग झाला जयाने सदा वास नामात केला साक्षात परमात्मा मज भेटविला। विसरू कशी मी सद्गुरु माऊलीला विसरू कशी मी मारुती माऊलीला। बघा तरी अवधान येते ओवी घ्या तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि त्यातील 9वा अध्याय आणि पहिल्या क्रमांकाची ओवी घेतली। तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का। या ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातली ओवी सेवेसाठी घेतली। तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज आपल्या या श्री क्षेत्र वैरागड मधील जो सप्ताह चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील 5व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य ताईला या सर्व पवित्र आत्म्यांनी पवित्र या सर्व साधकांनी नियोजन करून माझ्यापर्यंत पोहोचवली हे मी माझं परम भाग्य समजते। म्हणून मी सर्वांची ऋणी आहे। मायबापांनो, ज्ञानेश्वर माऊली या 9व्या अध्यायामध्ये विशेष असं एक आपल्याला अवलोकन करून सांगतात की ह्या जे ग्रंथ त्यांनी तयार केले आणि या ग्रंथातून आपल्याला ते मार्गदर्शन करतात आणि आपल्याला सांगतात। कारण जीव हा असा प्राणी आहे की त्याला परमार्थ हा म्हणजे साधी सुधी गोष्ट असं त्यांच्या मनाला वाटत असतं। प्रत्येक जीवाला परमार्थ म्हणजे देव काय आपल्याला कोणती गोष्ट म्हणजे आग्रहानं किंवा देव काय आपल्याला कोणत्या गोष्टीचे शासन करत नाही असं जीवाला वाटत असतं। पण ज्ञानेश्वर माऊलीला तळमळ लागलेली आहे या गोष्टीची की जर तुम्ही हे जर बाह्य रंगाने जर ऐकताल किंवा बाह्य कानानं जर ऐकसाल तर तुमच्या जो जीवाचा उद्धार व्हायचा आहे तो होणार नाही असं ज्ञानेश्वर माऊलीला वाटतं। म्हणून ते सांगतात, तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का। काय सांगत असतील ज्ञानेश्वर माऊली असं जीवाला का सांगत असतील की हे तुम्ही कान आपण म्हणतो ना लक्षपूर्वक माझ्याकडे लक्ष देऊन ऐका की काय सांगितलं आहे या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये माऊलींना काय सांगायचंय। कारण ज्ञानेश्वरी म्हणजे आपण एक ग्रंथ म्हणून किंवा तिचं पूजा करायची म्हणून तिच्याकडे बघतो। नुसती पूजा करून चालेल का ज्ञानेश्वरीची? जे ग्रंथ आपल्या समोर साधू संतांनी करून ठेवले, जे साधू संतांनी आपल्यासाठी तो आपला म्हणजे पूर्वजांचा साधू संतांचा जो ठेवा आपल्यासाठी ठेवला करून मग तो नुसता असा इतक्यापुरताच आहे का? तो आपल्याला नुसतं त्याच्यावर हार फुलं भुका अगरबत्ती धूप दीप दाखवायसाठी ग्रंथ आहेत का? मग काय सांगितलं असेल आपल्याला त्यांनी? मग आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतोय का? त्या गोष्टीचा आपण विचार करतोय का? हे ज्ञानेश्वर माऊलीला सांगायचंय की लक्षपूर्व ऐका, लक्षपूर्व त्याच्याकडे त्याच्यामध्ये अंतर्मनामध्ये जाऊन त्या गोष्टीचा विचार करा। काय सांगायचंय ते दुसऱ्या ओवीमध्ये सांगतात। त्याच अध्यायातले जो दुसऱ्या नंबरचा श्लोक आहे इति गुह्यतम शास्त्र, त्यांनी सांगितलं हे राजगुह्य राजमंत्र हा
ओवीचं त्याचा अर्थ कळाला पाहिजे. अर्थाविना पोथी वाचून काय, जर अर्थच कळाला नाही तर तिचा काहीच फायदा होणार नाही. आपल्याला जर कळालं नाही तर काहीच त्या गोष्टी आपल्याला काही म्हणजे उपयोगाला येणार नाही. म्हणून साधू संत आपल्याला वेळोवेळी सांगतात की बाबांनो, याचा अंतर्मनामध्ये जाऊन विचार करा, त्याची रीत कशी आहे, त्याचा विचार करण्याची रीत कशी आहे, साधना करण्याची रीत कशी आहे, ग्रंथ समजण्याची रीत कशी आहे, हे साधू संतांनी आपल्याला सांगितलं. बघा, साधं सोपं उदाहरण देते, कारण उदाहरणाशिवाय जीवाला कळत नाही. सुख कशाला म्हणतात, सुख कुठं आहे हे मी जीवाला कळत नाही. तेच ज्ञानेश्वर माऊलींनी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर ग्रंथ हे आपल्याला असं वाटतं त्याची पूजा केली म्हणजे सगळं काही होईल. जसं तुमच्याजवळ पासबुक आहे, पासबुकामध्ये तुमच्याजवळ 4-5 लाख रुपये पडलेले, मग त्या पासबुकातले पैसे, पासबुक घेऊन जर आपण दुकानात गेलो तर आपण जर ते दुकानदाराला पासबुक दाखवलं तर ते आपल्याला सामान देतील का? मग का नाही देणार? पैसे तर आहेत ना ते, मग खरे ते पैसे तर खरेच आहेत ना का खोटे? पासबुकामधले पैसे खरेच आहे, मग का बरी आपल्याला सामान देणार नाही? द्यायला पाहिजे ना पैसे ते पण खरेच आहेत, खोटे म्हणाल का कोणी? उदाहरणार्थ तसंच आहे हे ग्रंथ सुद्धा पासबुकासारखे आहेत. जसं आपल्याजवळ पासबुक आहे त्याचा पैसे असण्याचा काय आहे, पुरावा आहे. आपल्याजवळ किती पैसे आहे, आपल्या खात्यावर किती पैसे जमा झालेले याचा काय आहे, पासबुक म्हणजे पुरावा आहे. तशा प्रकारे साधू संतांचं ते भगवंत अनुभवायचा कसा, भगवंताची अनुभवण्याची रीत काय आहे हे सांगण्यासाठी ग्रंथ म्हणजे आपले पासबुक, म्हणजे पासबुक म्हणजेच ग्रंथ आहे. मग ते ग्रंथ आपल्याला त्याची आरती धूप दीप लावून आपण त्याची पूजा करायलाच पाहिजे, कारण ते आपले आदर्श आहे, ते आपल्याला मार्गदर्शक आहे. ग्रंथ हे मार्गदर्शक आहे म्हणून त्याची पूजा करायला पाहिजे. आपल्याजवळ त्याचा आदर आहे, पण ते ओळखीचे झालं पाहिजे, त्याची रीत कळाली पाहिजे. मग ती रीत कोणाजवळ आहे? ती रीत साधू संतांकडे आहे आणि ती त्या पद्धतीनं, जसं पासबुकामधले पैसे जर आपल्याला काढायचे असतील तर त्याला पण रीत आहे. पासबुक ज्यावेळेस आपण बँकेमध्ये घेऊन जाऊ आणि बँकेतल्या त्या साहेबाकडे गेल्याच्या नंतर त्याचा विड्रॉल भरायचा, त्याच्यातले पैशाचा विड्रॉल भरून मग आपल्याला ते तिथलचे जे कर्मचारी आहेत आपल्याला ते पैशाच्या रूपामध्ये आपल्याला ते काढून आपल्याच पासबुक मधले पैसे आपल्याला काढून घेतात. मग साध्या पासबुकाची रीत अशी आहे की तिथं जाऊन आपल्याला त्यांच्या समोर नाक घासावं लागतं, पाया पडावं लागतं, साहेब एवढे पैसे काढून घ्या म्हणावं लागतं की नाही? मग साध्या पैशाला जर रीत आहे तर देव बघण्यासाठी रीत आहे का नाही, देव अनुभवायची रीत आहे का नाही? मग तिथं कुठं जावं लागतं? ग्रंथात आपण नुसते वाचन करू लागलो मग अनुभवायचे कधी? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी, ज्ञानदेव म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. मग आता एक तरी ओवी अनुभवावी म्हणजे अनुभव कधी घ्यायचा त्या गोष्टीचा? तर ह्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी साधू संतांना शरण जावं लागतं, साधू संतांची आपल्याला विचारावं लागतं, सत्य संगती करावं लागते, साधू संतांच्या सोबत सानिध्यात बसून या गोष्टीचे प्रश्न विचारावे लागते. त्यावेळेस आपल्याला या गोष्टी सांगता काय पुसता सांगेन गीत जमा आणि बैसोनी एकांत सुख गोष्टी, त्यावेळेस आपल्याला या गोष्टीची आपल्याला अनुभूती येणार आहे, तशी येणार नाही. आकाशे मनानं सांगतील का ते तुम्हाला काय पाहिजे म्हणून? दुकानदाराचं काम आहे दुकान उघडं करून बसायचं, मग गिऱ्हाईक येईल का नाही येईल हे त्यांच्या मनावर आहे. आपलं काम काय आहे? कोणी येऊ ऐकायला येऊ अगर नाही येऊ, पण आपलं काम आहे दुकान उघडं करून बसणे, आपली अगरबत्ती लावून पूजा बिजा करून तिथं दुकान उघडं करून बसायचं. ज्याला यायचं असेल ते खुद येतील, ज्याला गरज आहे त्याला. कारण हे वेळोवेळा प्रत्येक वेळेस आपल्याला हीच गोष्ट का सांगावं लागती? कारण हे नवीन कोणीतरी येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सांगावं लागतं. जसं बस स्टँडवर जर गेलो ना तर त्यावेळेस ते कंट्रोलर गाडीची अनाउन्समेंट करत असतात. काय सांगत असतात ते रोज अनाउन्समेंट करतात. कन्नडून येणारी गाडी गंगापूर या मार्गे औरंगाबादला जाणार आहे, ज्या इच्छुक प्रवाशांना ज्यांना बसायचं असेल त्यांनी त्या गाडीत बसावे. रोज तो माणूस त्या माईक मध्ये सांगत असतो. मग ऐकणारे रोजच ऐकतात ते, म्हणजे
त्यांचं काय द्यायला तेच धंदा आहे, त्यांना काही कामं नाही, ते तेच बोलणार आहे. पण हे जे ऐकणारे आहेत, ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांच्यासाठी आहे का? नाही. कोणीतरी नवीन येणारा जीव आहे, ज्याला गरज आहे तिथं जायची, त्याच्यासाठी त्या माईक मध्ये ओरडावं लागतं. अशाच प्रकारे साधू संतांचा परमार्थ. कारण कोणीतरी जीव उद्धाराला आलेला जीव आहे, त्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळा सांगावं लागतं की करा रे बापानो हरीचे साधन, जनी करणीचे करू नका, आणि न हे जन्म यमाची यातना, आणि ऐसिया साधना करा काही. काच वेळोवेळा सांगावं लागतं करा रे बापानो. साधू संत सुद्धा या गोष्टीला आवर्जून सांगतात, हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. कारण भवसागराचं दुःख एवढं भयानक आहे, एवढं कठीण आहे की त्यावेळेस मग कोणी जवळ राहत नाही. आणि अशा टायमाला फक्त एकच जवळ राहतो, अंतकाळीचा सोयरा, आणि तुका म्हणे विठोदरा. तो भगवंत आपल्या जवळ राहतो. आणि ह्या गोष्टीची जाणीव आज जर नाही झाली तर मग एकदा वेळ निघून गेल्यावर मग त्या जीवाला 84 लक्ष योनीच्या खाली जाऊन पडावं लागतं. पण ह्या गोष्टीची त्या जीवाला जाणीव राहत नाही. कारण जीवाला भगवंत ही गोष्ट त्याच्या अंतकरणात म्हणजे ती रुजतच नाही. त्याला असं वाटतं सगळं साधन संपत्ती आहे, पैसा आहे, सुख आहे, सगळ्या गोष्टीचं सुख आहे, मग देव कशाला लागतो. पण इतकं भयानक दुःख आहे. पैसा सुख देऊ शकत नाही, साधन संपत्ती सुख देऊ शकत नाही. चांगले चांगले रथी महारथी, गरीब श्रीमंत, आता एवढा अंबानी सुद्धा होता, त्याला सुद्धा देह ठेवून जावं लागलं. म्हणून वेळोवेळी या गोष्टीतून जागं करावं लागतं. ऐसी कळवण्याची जाती करी लाभावी ना प्रीती. वेळोवेळा सांगावं लागतं. किती जरी जीव नाव ठेवणारे असले, किती जरी जीव तिरस्कार करणारे असले, तरी साधू संतांना कळवळा येत असतं. सांगावं लागतं की बाबांनो याच्याशिवाय पर्याय नाही. या करार काळामध्ये, या कलियुगामध्ये, या साधू संतांच्या मार्गाशिवाय, साधू संतांच्या तत्वाशिवाय जीवाला मार्ग मिळणार नाही, जीवाचा उद्धार होणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की तरी अवधान एक वेळ दिले. आता लक्षपूर्वक ऐक हे जीवा, लक्षपूर्वक ऐकशील तर तुला काही तुझ्या या दुःखातून, या भवसागराच्या याच्यातून तुला तरून जाता येईल. म्हणून ते वेळोवेळी सांगतात. कारण जीव इतका म्हणजे हट्टी प्राणी. बाकीचे जीव तरी थोडंफार बघा, तुम्ही जनावरांना जर फटका दिला ना तर ती पुन्हा तोंड घालणार. त्याला एकदा टोला बसला ना तर ते असं जर कडाला लावलं ना बांधाच्या, त्याला एकदा टोला दिला का तर ते काय करतं, त्याच्या लक्षात येत आहे काय की मालकानं आपल्याला एकदा फटका दिलाय म्हणजे मालामध्ये तोंड घालू नये, हे त्याला कळत आहे. पण माणूस असा प्राणी आहे की त्याला किती जरी फटके बसले तरी तो त्या दिवसावर येत असेल, त्या जीवाला कळत नाही. ते राहून राहून मायेच्या तडाख्यात पुरतं, राहून राहून आधी विकाराच्या तडाख्यात पुरतं, आणि मग त्याला त्या जीवाला कळत नाही. म्हणून वेळोवेळा साधू संतांना सांगावं लागतं की ह्या साधू संतांनी जे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं चला. कारण पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे पदरे त्वचेच्या पदराड, तरी अवघेरुनी गोचिड अशुद्ध काय शेवी. चांगलं घेता येत नाही. जे साधू संतांनी सांगितलं, जो मार्ग साधू संतांनी सांगितला, ती गोष्ट ग्रहण करायला लय भाग्य लागतं. हा मार्ग कळायला, या मार्गानं चालायला सुद्धा फार मोठं पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून साधू संतांनी जे सांगितलं तशाच पद्धतीनं चालायला पाहिजे, आणि त्याच गोष्टीवर, त्या रीती पद्धतीवर आरूढ व्हायला पाहिजे, तर आपल्याला सुख मिळणार आहे. ते म्हणतात की मग सर्व सुखाची पात्र होईजे. प्रत्येक जीव हा सुख शोधू राहिला. जीव हा या पृथ्वीवर जो जन्माला आला तो प्रत्येक जण सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे, सुख शोधतोय. पण मिळतंय का सुख? नाही मिळत. सुखा लागीशी तू करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग पंढरीला गेले नाहीत का लोक? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. म्हणून गेले नाहीत का पंढरपूरला? मग पंढरपूरहून आलेले लोक सुद्धा म्हणाले ते गुडघे ठणकायले, ते तब्येत बिघडली, वारीहून जाऊन आल्यापासून आमची लयच तब्येत बिघडली, आता बिमारच पडलो, मग का सुख नाही मिळालं? कारण साधू संतांची पंढरी अलग आहे. साधू संतांची पंढरी, साधू संतांचा
वेगळा आहे आणि ते कोणी सांगत नाही या जगामध्ये. आणि ते सांगण्यासाठी ओरिजिनल संतांची गरज आहे, अनुभवी संतांची गरज आहे. ज्याला माहित आहे तो पांडुरंग कोणता, ती पंढरी कोणती, अशांना शरण जायचं आणि त्यांना विचारायचंय की तो पांडुरंग कोणता, तो विठ्ठल म्हणजे पंढरी कोणती, हे विचारायचंय. आता आपण या वैरागडवासियांना इतका त्या गोष्टीचं म्हणजे साधू संतांची त्यांच्यावर एवढी कृपा आहे की त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहे. पण जे नवीन येणारे जीव असतात ना त्यांच्यासाठी सांगायचंय. कारण हे सुख भाऊ संताबाई, सुख शोधायला लागलं तर ते कुठंच मिळायचं नाही, पण ते संतांच्या चरणावर सापडत राहत असो. सुखाची अशी व्याख्या आहे, किंबहुना सोय जीव आत्म्यासी लाये, ते तजे होय तया नाम सुख. जीव आत्म्याशी होय. ज्यावेळेस जीव आणि शिव एकरूप होतो, जीवाची आणि शिवाची ज्यावेळेस गाठ पडते त्यावेळेस त्या जीवाला सुख होतं. तसं सुख होत नाही. म्हणून साधू संतांनी या सुखाची उपमा जी केलेली आहे ती साधू संतांनी या ग्रंथामध्ये लिहून ठेवली आणि अनुभवाला आणून दिली. ते स्वतः अनुभवलं त्यांनी आणि ते तुमच्या आमच्याला सुद्धा अनुभव आणून देतात. म्हणून आपल्याला त्या रीती पद्धतीने केलं का म्हणजे आपल्याला त्या गोष्टी मिळत असतात. ज्ञानेश्वर माऊलीनं इतक्या ओव्या करून ठेवलेल्या, इतक्या ओव्या सांगितल्या या ग्रंथामध्ये की एक ओवीनं जर नाही कळालं तर दुसरी ओवी तयार केली, तिनं नाही कळालं तर तिसरी ओवी तयार केली. अशा कितीतरी हजार ओव्या ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवल्या. का केल्या असं एका ओवीमध्ये होत नव्हतं का, पण जीवाला सोपं करून सांगितलं. जी भगवद्गीता भगवंतानं अर्जुनाला सांगितली ती भगवद्गीता ही तर कोणाला सांगता येत नव्हती का, कारण ऐकणारे सुद्धा त्या पात्रतेचे लागतात. ऐकणारे सुद्धा त्या पात्रतेचे पाहिजे. त्यावेळेस सांगणाऱ्याला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद मिळत असतो आणि ऐकणारा सुद्धा त्याच पद्धतीचा ऐकणारा पाहिजे. म्हणून एक वेळ अवधान लक्षपूर्वक म्हणजे ऐका आणि या गोष्टी ग्रहण करा. आपल्या जवळच सुख आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की धनाच्या कडाया आपल्या इथे खाली आपण जिथं बसलो तिथं धनाच्या कडाया दबलेल्या आहे, पण त्या आपल्याला माहित नाही. आणि त्या कडायावर बसून आपण भीक मागू लागलो. तसं सुख आपल्या जवळ आहे, पण आपण जगात सुख शोधू राहिलो. मग सापडेल का सुख? सुख सापडणार नाही. आणि सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे. त्या सुखाचा शोध घेतात, पण सुखासाठी आपण त्यावेळेस सुखाचा शोध घेतो पण आपल्याला दुःखच पदरात पडतं. म्हणून साधू संतांनी सोपा आणि साधा सरळ असा मार्ग आपल्याला काढून दिलाय की नामावर ते तत्व नाही रे अन्यथा वयानिक पंथाचा शिरते. नाम असं इतकं सोपं साधन आहे, ते जर आपण केलं तर निश्चित आपल्याला सुख मिळणार आहे. निश्चित आपण त्या सुखाला पात्र होऊ शकतो. नामाची साधना जर केली तर त्या गोष्टीचा आपल्याला मार्ग मिळणार आहे. मग साधू संतांनी अनुभव घेतला, स्वतः अनुभव आले अंगात, ते या जगात तेच असे. काय राहतं हे मन इतकं विचित्र आहे ना. मन माणसाला जरी नाम घेतलं, आपण नाम पण घेतलेलं आहे, आपण गुरु पण केलेले, पण मन इतकं वैरी इतकं पापी आहे. त्याला एक त्याच्याकडे एक वेगळा गुण आहे. ज्या चालू घडामोडी असतात ते डोळ्यांना दिसतंय ते त्याला कॅच करायची सवय असते. म्हणजे तसं आवरतच नाही. कारण मन वढाय उभ्या पिकाचं लढवलं, किती हाकाला किती येतं पिकावर, असं हे मन आहे. आणि त्या मनामुळं आपल्याला कर्म तयार होतं, मनामुळं आपल्याला दुःख तयार होतं, मनामुळंच आपल्याला या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात. तर त्या मन आकळल्या गेलं पाहिजे. मन इतकं विचित्र आहे, पण त्या मनाला आकळण्याचं साधन ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय ज्ञानेश्वर माऊली. अभ्यास येणे तू कोणते अभ्यास कर, या नामाची साधना कर, त्यावेळेस ते आकळल्या जाणार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अर्जुनाचा प्रश्न आहे की भगवंता हे मन इतकं चंचल याला कसं आवरायचं. भर धाव पळणारा जो घोडा आहे त्याला थांबवायचं आहे आपल्याला. मग त्याला काय करावं लागेल? त्याला आपल्याला थांबवायचं तर त्याचा लगाम खेचावा लागेल का पाठीवर थाप मारावं लागेल?
घोड्याला आवरायचंय तर काय करावं लागल, तर त्याच्या लगाम नाही खेचायचा, लगाम खेचला का घोडा आणखी पळतो, तसं त्याच्या पाठीवर ज्यावेळेस थाप मारू आपण त्यावेळेस तो स्थिर उभा राहतो. तशा प्रकारे हे मन आहे, या मनाला जर आपल्याला आकळायचं असेल तर त्याला आपल्याला नामाच्याच ठिकाणी नामाची थाप मारून त्याला आपल्याला थांबवायचंय. बघा काय झालं, एका राज्यामध्ये अकबर आणि बिरबल हे दोघ जण होते. तर त्या राज्यामध्ये एक प्रश्न विचारला, म्हणे आमच्याकडे एक बकरी आहे म्हणे, तिचं पोटच भरत नाही. जो कोणी या बकरीचं पोट भरून दाखवेल त्याला 20,000 रुपये बक्षीस दिले जाईल. मी दृष्टांत याच्यासाठी सांगते की सिद्धांत पडला पाहिजे. या बकरीचं जो कोणी पोट भरेल त्याला 20,000 रुपये बक्षीस दिल्या जाईल. आणि असं सांगण्यात आलं आणि दौंडी गावामध्ये दिली. त्यावेळेस आता लोकांची इच्छा असते की बाबा बकरीचं पोट भरायला काय अवघड आहे. अशातलेच 1-2 जण आले, म्हणजे काय अवघड आहे, आम्ही भरून दाखवतो पोट. मग ती घेऊन जा म्हणे, बकरी घेऊन जा, तिचं पोट भरला का तिला आणून बांधा, पण परीक्षा घेतल्या जाईल. आणि परीक्षा घेताना जो परीक्षेत पास झाला त्यालाच 20,000 रुपये दिले जातील, अन्यथा दिल्या जाणार नाही. त्यावेळेस त्या बकरीला चारायला नेलं आणि चारून झाल्याच्या नंतर ती बकरी राजवाड्यात आणून बांधली आणि परीक्षा घ्यायची आहे, सर्व सभा भरलेली आहे. त्यावेळेस त्या बकरीच्या समोर गवताची एक पेंडी आणली गेली आणि ती त्या बकरीच्या समोर बांधली आणि त्या बकरीला दाखवली ती पेंडी. त्यावेळेस त्या बकरीनं काय केलं, लगेचच त्या पेंडीला तोंड लावलं. ती दिवसभर चाललेली होती, ती त्याच्याकडून त्या बकरीचं पोट भरलं नाही. त्यावेळेस ते असे 2-3 जण असेच त्याच्यात फेल झाले. मग अकबर म्हणे बिरबल म्हणे मी भरून दाखवतो या बकरीचं पोट. त्यावेळेस बिरबलानं काय केलं, बकरी घेऊन गेला आणि बकरी घेऊन गेल्याच्या नंतर त्या बकरीला दिवसभर चारलंच नाही त्या बकरीला, दिवसभर उपाशीच ठेवली ती बकरी. मग दुसऱ्या दिवशी राजवाड्यात आणली आणि तिच्या समोर मग पेंडी बांधण्यात आली आणि पेंडी समोर ठेवल्यावर ती बकरी त्या पेंडीकडे बघायची आणि बाजूला तोंड करायची, पेंडीकडे बघायची बाजूला तोंड करायची. त्या बकरीनं काय केलं, ते पेंडीकडं पाहायची पण तिची हिंमत झाली नाही. बकरी तोंड कशामुळे झालं असेल, असं काय केलं असं ना बिरबलानं काय केलं माहितीये का, ज्यावेळेस त्या गोष्टीचं हे झाला, सक्सेस झाला, मग त्याला 20,000 रुपये देण्यात आले. मग अकबरनं विचारलं त्या राजानं, काय म्हणे बाबा बिरबला, ही बकरी का गवत खात नव्हती, म्हणतो असं काय केलं या बकरीला, काय खाऊ घालतात. तो म्हणे काहीच नाही, 3 दिवसापासून बकरी उपाशीची म्हणे, ती काहीच नाही खाऊ घालतात. म्हणे मग केलं काय, म्हणे काय अवघड आहे म्हणे त्याच्यात. म्हणे काय केलं, म्हणे ती बकरी आहे ना, तिच्या पुढे मी रोज चारा टाकायचो, पण ती खायला लागली का तिच्या तोंडावर फटका मारायचा, असा फटका मारायचो की ती बकरी फिरून तिचं तोंड सुजलं म्हणे. पण ती मग नंतर तिच्या लक्षात आलं की अरे आपण गवत खायला गेलो की फटका मिळतो. मग असं केल्यामुळं ती बकरी आता किती चारा आणून टाकला तर ती खाईल का. उदाहरणार्थ दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की हे मन या बकरीसारखं आहे. मग या बकरीसारख्या मनाला आपल्याला नामाचे फटके मारायचे. नामाचे फटके मारल्याच्या नंतर ही बकरी आपली नामरूपी मनरूपी बकरी आपली आकळल्या जाणार आहे, त्याच्याशिवाय ती आकळल्या जाणार नाही. म्हणून या मनाला आवर घालायची. मन इतकं विचित्र आहे, मन क्षणात दुसरीकडे जातं आणि त्याला या नामाच्या ठिकाणी लावायचं. भाऊ आपल्याला कायम दृष्टांत देत असतात माझ्या भूताचा, कारण ते कसं असते, त्याला काम नसलं का ते खाऊन टाकतं माणसाला. तशा प्रकारे हे मन एक भूत आहे. मन हे बकरीसारखं आहे. ते वरच्यात लाचावले मन, हे लाचावलं पण विषयाला लाचावलं तर साधू संत सांगतात लाचावलेले मन लागलेसी गोडी. या मनाला नामाची गोडी लावायची आहे, या मनाला भजनाची गोडी लावायची आहे. आणि त्या भजन रूपी याच्यामध्ये जर आपण याला गुंतून टाकलं तर ते परत माघारी येत नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. अशा प्रकारे या मनाला आवर घालून आणि नामाची साधना लावून ह्या गोष्टीकडे वळायचे.
आणि एवढीच गोष्ट करण्यासाठी हे ग्रंथ आहे. आपल्या जो अंतर्मनातला जो ठेवा आहे, इतकं सुख आपल्या स्वतःजवळ आहे. प्रत्येक जीवाजवळ ते सुख आहे, पण त्या जीवाला ती गोष्ट माहीत नाही. त्याच्यापासून तो जीव वंचित आहे. मग तुझे आहे तुझपाशी तरी तू जागा चुकलाशी. ही चुकलेली जागा आपल्याला कोण दाखवून देतं, तर साधू संत दाखवून देत असतात. आणि हे सांगण्यासाठी ह्या असा हा सप्ताहाचा कार्यक्रम कशासाठी केला जातो? हौस मौस, कुठंतरी टाइमपास किंवा कुठंतरी काहीतरी कार्यक्रम करायचे किंवा सोहळा पार पाडायचा आहे, याच्यासाठी असतात का? साधू संतांनी हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, आणि हे असं म्हणजे साधू संतांचा जो ठेवा आहे, हे जे धार्मिक कार्य आहे, ते कशासाठी ठेवले? तर तुमच्या आमच्या उद्धारासाठी त्यांनी हे कार्य मागं टिकून ठेवलेलं आहे. मग त्याच्यात असाच वेळ घालायचा आहे का? नाही. अखंड हरिनाम सप्ताह, इतकं सुंदर नाम दिलेलं जातं, म्हणजे नाव दिलेलं जातं त्या बोर्डवर, अखंड हरिनाम. अखंड, मग खंड नाही का त्याला? रात्रंदिवस चालू आहे का? म्हणते अखंड हरी जरी म्हणायचं तरी असलं तरी रात्रंदिवस चालू आहे का? ते रात्रंदिवस चालू आहे, पण त्याची रीत माहित नाही. ते रात्रंदिवसच चालू आहे, पण त्याची रीत साधू संतांजवळ आहे. अखंड कशाला म्हणतात? ज्याला खंड नाही. आपण जन्माला आलो, ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवसापासून ते चालूच आहे, तर कधीपर्यंत? जाईपर्यंत. त्याला म्हणतात अखंड, जिथं खंड नाही. 21,600 वेळा आतमध्ये येतो जातो, येतो जातो. त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. आपण त्याला विसरून चाललो. विसरले तया थोर काही आणि पोचतील खाली जाऊन त्याला विसरून चालणार नाही. हरिपाठामध्ये सांगितलं, नामाची विनोद तो मला पाहिला आणि हरिविना भावया न कोण. नाम घेऊन जर त्याचं नामचिंतन करत नाही, नाम घेऊन जर नामचिंतन करत नसत, तर त्याच्यासारखा पापी. अशा प्रकारे आपल्याला कुठेतरी त्या गोष्टीची भीती वाटली पाहिजे. प्रत्येकाकडे नाम आहे, ज्याच्याकडे नाही ते त्याच्या भाग्यात नाही, पण ज्याच्याकडे आहे ना त्याला त्याची किंमत कळायची पाहिजे. काय होतं नामानं? नामानं जीवाचा उद्धार होतो, नराचा नारायण होतो. पशु का होत न पनैया, नरका कुछ होय, नर अगर करनी करे तो नरका नारायण बन जाए. काय होतं? पशु म्हणजे प्राणी. प्राण्याच्या शरीराचं बऱ्याचशा गोष्टी उपयोग, म्हणजे पण प्राण्याचे जे कातडं आहे, प्राण्याचं जे शरीर आहे, ते बऱ्याच कामाला उपयोगी येतं प्राण्याचं. बघा तुम्ही, आपल्या या ज्या आपण भजन म्हणतो त्यावेळेस पकवाद लावला जातो, त्या पकवादाचं कातडं कशाचं असतं? ते घोरपडीचं राहतं किंवा जनावरांचं राहतं. मग ते कातडं कसा आवाज देतं? किती सुंदर आवाज निघतो त्याच्यातून. मग त्या कातडं, जनावर मेल्याच्या नंतर त्याचं कातडं सुद्धा आपल्या उपयोगाला येतं. माणसाचं काय उपयोगाला येतं? माणूस कोणत्या उपयोगाचा आहे? मेल्याच्या नंतर माणसाचं काय कामाला येतं सांगा ना. प्राणी जर आपल्याला सगळ्या गोष्टी देऊ शकतात, माणूस काहीच देत नाही, पण तरी सुद्धा माणूसच उपयोगाचा आहे. कसा? प्राणी चारा खातात, गवत खातात, अजून म्हणजे कुट्टी खातात, त्यांचं शरीर आपल्या कामी येतं. माणूस इतका चांगला पदार्थ खाऊन सुद्धा माणसाचं शेण आपण आणत नाही सारवायला. प्राण्याचं शेण आणतो, गाई म्हशीचंच शेण आपण सारवायला आणतो. माणसाचं आणतो का? नाही. पण नर अगर करनी करे तो नर का नारायण बन जाए. माणसाचं शरीर इतकं महत्वाचं आहे, इतकं म्हणजे मोलाचं आहे की त्याच्यापासून आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येते. मनुष्य जन्म अनमोल है, फिर से नहीं मिलेगा, पका फल गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. ओम सोम की लूट है, लूट सके तो लूट ले, जीवन का अंत जब आएगा प्राण जाएगा छूट. माणूस जन्म इतका मोलाचा, इतका अनमोल असा देह आपल्या
आपल्याला भगवंताने दिला आणि आपण तो वाया घालतो. म्हणून आपल्या या नरदेहामध्ये जोपर्यंत श्वास आहे, जोपर्यंत आपला प्राण आहे, तोपर्यंत आपण त्या देहाकडून या नामाची साधना केली पाहिजे, नामाचं चिंतन केलं पाहिजे आणि ती नामाची चिंतन करून त्या स्वस्वरूपापर्यंत पोहोचलं पाहिजे. नाव माहीत आहे, गुरु पण केलेले आहे, पण अजून ती गोष्ट जी साधू संतांनी प्राप्त केली, जे तत्व साधू संतांनी प्राप्त केलं, अजून आपण त्या तत्वापर्यंत पोहोचलो नाही. म्हणून तिथपर्यंत चालण्यासाठी हा मार्ग इतका मोलाचा आहे, इतका आपल्याला तो म्हणजे असं सुख, असं जीवनातील जे सोनं करण्याचं जे साधन आहे ते आपल्याला साधू संतांनी दिलेलं आहे. आणि त्या साधू संतांचे उपकार आपल्यावर एवढे काय संतांचे काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागवे. त्यांचे उपकार आपल्याला फेडता येणार नाही, त्यांनी आपल्याला जे दिलं त्याचे उपकार फेडता येणार नाही. एवढं मोठं सुख आपल्या पदरात त्यांनी टाकलेलं आहे आणि त्याची किंमत आपल्याला कळत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर ती नामाला, आता सगळेच म्हणतात नामचिंतन आम्ही करतो, प्रत्येक जण नामचिंतन करतो, मग आता सारखं सारखं तीच गोष्ट किती दिवस करायची. जबवरी अर्जुना हा गोधो पेटे नामाना, तवरी या साधना बजावेची लागे. जोपर्यंत तो बोध, ते तत्व आणि ते स्वरूप जोपर्यंत आपल्या अनुभवाला येत नाही, जोपर्यंत आपल्याला ते स्वरूप कळत नाही, तोपर्यंत या साधना बजावेची लागे. ते साधन तोपर्यंत आपल्याला बजायचं आहे जोपर्यंत आपला शेवटचा श्वास आपल्या शरीरामध्ये आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्यावेळेस आपल्याला देह ठेवायचा आहे, ज्यावेळेस आपल्याला शेवटचा श्वास सोडायचा आहे, त्यावेळेस ती गोष्ट आपल्या उपयोगी पडणार आहे. म्हणून आतापासूनच, आता जागा रे बहिण जागा, चोर निजल्या नाडोली बागा. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण जागं व्हावं आणि त्या मार्गाला लागलं पाहिजे. हरिपाठामध्ये इतकं सुंदर ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडीचा आनंद आळवावा, न लगती सायास जावे वनंतरा, आणि सुखी येतो घरात नारायण. किती सोपं सांगितलं, काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही, तरी सुद्धा जीवाला करा वाटत नाही. जीव इतका खस्ता खातो, नको तिथं जातो, नको त्या ठिकाणी पळतो. एवढा आता या शिवमहापुराणाला एवढी चिक्कार गर्दी, लोक तिथं चेंगरून मारायला लागले तरी लोक तिकडं पळतात, धावतात. भगवंताला दुःख होतं त्या गोष्टीचं, साधू संतांना दुःख होतं. अरे यांच्या जवळ सुख असून हे बाहेर जगात शोधायला लागले. खंत वाटते देवाला की काय असे वागतात, कसं येड लागलं जनाला, देव म्हणती भरत्याला. तांब्या पितळाचे मन बाहुले केले, पाटावर बैसविले. म्हणजे नको त्या गोष्टीच्या नादाला लागून उपास तापास व्रत वैकल्य करतात. उपाशी तरी देव जोडे तरी दुष्काळात काय थोडे मिळेल. उपासानं जर देव जोडला जातो तर दुष्काळात थोडे लोक मरतात का? मग त्यांना तर देवाची प्राप्ती झाली असते. उपासात दुष्काळातले लोक मेले ना उपासानं, काहीच नव्हतं त्यांना खायला, त्यांना तर लय देव प्राप्त झाला असता. का होत नाही प्राप्त? उपास तापास करून देव जोडता येत नाही, उपाशी राहून देव जोडता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला बुद्धी दिलेली आहे, अक्कल दिलेली आहे, समज दिलेली आहे, विचार दिले, कान दिले, हात दिले, देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला फाटाबाजीचा. हे भजन करण्यासाठी देह दिला, पण आपल्याला आपल्यावर मायेचं आवरण आलंय आणि त्या मायेचं आवरण निघालं पाहिजे. आता आम्ही इथं आलो, आता ती गोष्ट सांगायला नाही पाहिजे, पण कारण चर्चा तीच असते. आम्ही इथं आलो, आताच 5 दिवस झाले आमच्या सासऱ्यांनी देह ठेवला आणि देह ठेवून 5 दिवस झाले. सगळ्यांचं म्हणणं झालं की बहुदांताईला येता येणार नाही, कार्यक्रमाला येता येणार नाही, कारण त्यांना सुतक आहे. सुतक देहाला का आत्म्याला? कोणत्या गोष्टीला सुतक? कशाचं सुतक? कोण काढलं सुतक? येताना काय येताना विटाळे, जाताना विटाळ, मधातले सोहळे कसे झाले? येताना विटाळात आला देह, जाताना विटाळात जातो, मग मधात म्हणजे शुद्ध कसा झाला?
येताना म्हणजे डिलेव्हरी झाल्यावर त्या बाईला काय असतं, विटाळ असतं. मग काय म्हणतात, 12 दिवस ते तुम्हाला देवाचं चालत नाही, मंदिरात चालत नाही, देवपूजात चालत नाही, कोणत्याही गोष्टी तिला बंधन असते. मग आता जायच्या टायमाला सुटक राहतं, पण मधात कसा शुद्ध झाला, कोणी केलं शुद्ध त्याला, कोण केलं शुद्ध? मनानच केलं ना, आपल्याच मनानं आपण म्हणतो आम्ही आता शुद्ध झालो. या देहाला विटाळ लोक सांगतात म्हणून एकाने प्रथा पाडली, दुसरी प्रथा पाडतात. या गोष्टीच्या पाठीमागे आपण लागलो, पण जी गोष्ट आपल्या हातातून निघून चालली, जी गोष्ट आपली प्राप्त करायला पाहिजे, त्या गोष्टीच्या पाठीमागे जीव लागत नाही. सुतक म्हणलं आपण, देहाला सुतक म्हणून आपण पहिले काय करतो, कोणी घरामधलं वारलं का पहिले काय करतो, रामराम बंद करून टाकतो, जे म्हणणं बंद करून टाकतो. मग खाणं का बंद होत नाही? खाणं बंद होत नाही, राहणं बंद होत नाही, झोपणं बंद होत नाही, संडासला जाणं बंद होत नाही, मग सगळ्या गोष्टी तिथं चालतात. मग देवाचं नाव घ्यायला का बंदी? ह्या रीती रिवाज निव्वळ अज्ञानाचा मार्ग आहे हा. साधू संतांनी जो मार्ग सांगितला, साधू संतांनी ज्या रीती सांगितल्या, त्या आता टिकल्या नाही, टिकत नाही. जी गोष्ट करायला पाहिजे ती गोष्ट करत नाही. मला सांगा, सुतक असल्याच्या नंतर जमिनीवर सुद्धा थांबायला नाही पाहिजे. विटाळ असल्याच्या नंतर जमिनीवर सुद्धा बसायला नाही पाहिजे, कारण ती जमीन तर तिरस्कार करत नाही ना. ती म्हणती का, आता तुम्ही तिथं बसले, मी इथं बसले, आपल्याला आर्थिक मिळत नाही का? आपण जवळ जवळ आता तुमची भरशी आमची भरशीची टकलेलीच आहे ना. तर ती जमीन म्हणते का, तुम्ही याच्यावर का बसले, किंवा तुम्हाला सुतक आहे, तुम्ही आधार राहा, माझ्यावर बसू नका, अशी म्हणते. पाण्यानं कधी तिरस्कार केला नाही, पाणी पण तिरस्कार करत नाही. त्यानं म्हणायला पाहिजे, तुम्हाला सुतक आहे तुमचं, तुम्ही कोणत्याच गोष्टी तुम्हाला उपयोग घेऊ नका माझा. सूर्य म्हणत नाही, पंचतत्व कधी आपल्याला म्हणत नाही. मग माणसानं हे कुठून काढलं? मान्य, कारण त्या काळामध्ये विचार कसे असतात, दूषित असतात. देह दूषित नसतो, विचार दूषित असतात. म्हणून सुतक पाळल्या जातं, कारण त्या काळामध्ये काही दुःखी गोष्टी झालेल्या असल्यामुळं त्या विचाराचा त्या मनावर आवरण आलेलं असतं. म्हणून त्या जीवाला एखादं तरुण माणूस जर वारलं तर त्या मनाची इच्छा होत नाही काय करण्याची, काही करा वाटत नाही, इच्छा होत नाही. म्हणून त्या जीवाला त्या गोष्टीचं की आपण म्हणतो नाही नाही त्यांना दुःख आहे, त्यांना सुतक आहे असं म्हणतो. पण ज्या जीवानं भगवंताची प्राप्ती केली, ज्या जीवाजवळ या जगाचं सगळं सुख त्या जीवाजवळ आलेलं आहे, त्या जीवाला आता काय राहिलो? झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. तुकाराम महाराज म्हणतात, नाथ बाबा म्हणतात, नाथ बाबा म्हणतात, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. काय झालं? माझी संध्या गेली, माझं स्नान संध्या सगळं होम हवम सगळं गेलं, मला आता काही उरलं नाही. आत्मा राम हृदयी प्रगटला. काय झालं? आत्मा राम जर हृदयामध्ये आला तर त्याच्यासारखा शुद्ध जीव कोणता नाही. आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे सत्य आहे, जे साच आहे, जे सत्य आहे हे सांगण्यासाठी साधू संतांचं कार्य, साधू संतांचा जन्म ह्याच कार्यासाठी झालेला आहे, सत्य जगाला सांगण्यासाठी. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. नामच हे या सर्व जगामध्ये नाम श्रेष्ठ आहे, आणि ते संतांनी सांगावं, कोणीही सांगू नये. ज्याला अनुभव आला ना, अनुभव आले अंगाते या जगात देत असो. अशा प्रकारे साधू संतांची तळमळ, जे खरं आहे ना ते सांगण्यासाठी त्यांनी त्यांच्या देहाला काळी लावली. ज्ञानोबारायांनी हे सत्य सांगण्यासाठी स्वतःचे आई वडील देहांत प्रायश्चित्ताला घातले. तुकोबारायांनी हे सत्य जगाला सांगण्यासाठी, या तत्वाचं, या नामाचं महत्व सांगण्यासाठी स्वतः त्यांचे लेकरं बायका अन्न करता मेले. त्या तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला तर
जगू दिलं नाही, धर्म मार्तंडांनी त्यांना जगामध्ये राहू दिलं नाही आणि त्यांच्या जीवावर आज पोट भरण्यासाठी लोक तयार आहेत. का सांगू नाही जगाला या गोष्टी? जगाला कळायला पाहिजे. प्रत्येकाला ज्याच्याजवळ नाम आहे ना त्याला ही गोष्ट कळाली पाहिजे. त्याला सत्य सांगायला घाबरलं नाही पाहिजे. आणि ही गोष्ट साधू संतांनी त्यांचं पूर्ण आयुष्य वेचलं, रक्त हाडाचं काढलं, रक्ताचं पाणी केलं आणि ती गोष्ट आज आपण सोम्या गोम्या म्हणून लुचुपुचू म्हणून सोडून देतो. का तळमळ वाटत नाही या गोष्टीची? ज्या बापानं लेकराला घडवण्यासाठी स्वतः कष्ट केले, स्वतःचा जीव गहाण ठेवला, त्या बापाचं कर्तव्य सांगताना लाजावं, खंत वाटायला पाहिजे या गोष्टीची. ज्ञानेश्वर माऊलींनी, तुकोबारायांनी, ज्ञानेश्वर माऊलीच्या भावंडांनी सुद्धा 4 भावंडांनी कितीतरी त्रास सहन करून या ज्ञानेश्वरी सारखा असा अनमोल ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी तयार करून ठेवला. मायबापांनो, याची तळमळ वाटली पाहिजे. का नामचिंतन करू नये? इतकं सोबत साधन तुमच्या आमच्या जवळ असताना सुद्धा जीव नको त्या मार्गाला जातो, नको त्या गोष्टी करतो. म्हणून ते सांगतात की अरे जीवा, आता तरी या गोष्टीकडे लक्ष दे. सद्गुरूंना तुझ्यावर कृपा केली, सद्गुरूंना तुला रस्ता दाखवलेला आहे आणि त्या रस्त्यावर चाल. वेळोवेळी सांगतात किती कोणी नाव ठेवो, तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. आम्ही वैभवाचे धनी का? या तिन्ही लोकांमध्ये आम्ही वैभवाचे धनी. आमच्यासारखं कोणीच म्हणजे सुखी नाही, आमच्यासारखं सुख कोणाजवळ नाही, असे साधू संत सांगतात. ज्याने ह्या गोष्टीचा अनुभव घेतला तो. तर या गोष्टीची विचार केला पाहिजे. आपल्याला वेळ किती? चला 5 वाजले. अशा प्रकारे किती जरी सांगितलं ना ताई, आपल्यासारख्या थोडक्या मोठ्या वाणीतून त्यांचं वर्णन करता येत नाही. इतका मोठा अनुभव आपल्याजवळ ठेवलेला आहे साधू संतांनी. आपण ज्ञानेश्वर माऊली बघितले नाही, आपण तुकोबाराय बघितले नाही आणि नाथ बाबा सुद्धा बघितले नाही. असे कितीतरी संत होऊन गेले ते आपण बघितले नाही. पण आपण आपल्या सद्गुरूला बघितलं ना, काय केलं आपल्यासाठी त्यांनी जे केलं ते आई वडील करू शकतात का? नाही करू शकत. जे आपल्या सद्गुरूंना आपल्यासाठी जे आपल्याला अनुभवाला आणून दिलं ते आपले आई वडील सुद्धा करू शकत नाही. कितीतरी असा दूर त्यांचा गाव, किती कानाकोपऱ्यात पडलेले आणि त्या ठिकाणाहून असे धावत आपल्यासाठी इथपर्यंत येतात. तळागाळातल्या प्रत्येक जीवाला ह्या गोष्टीचं मार्गदर्शन करतात आणि त्यांचं कार्य करून देह ठेवून निघून जातात या जगातून. काय मिळवलं त्यांनी सोबत? काय मागितलं तुमच्याकडे? काय मागितलं त्या महात्म्यानं? काहीही मागितलं नाही आणि तरी सुद्धा ते आपल्यासाठी तळमळ करत होते. प्रत्येक जीवानं या गोष्टीचा अंगीकार करावा, जीवन सुखी व्हावं ही तळमळ त्या जीवाला होती आणि त्यांचं हे कार्य आपण तसंच अशा प्रकारे पुढे चालू ठेवावं. जगी ऐसा बाप व्हावा आणि त्याचा वंश भक्ती सजावा. अशा प्रकारे या ज्ञानेश्वर माऊलीनं या 9व्या अध्यायामध्ये सांगितलं की तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? काय प्रतिज्ञेवर सांगितलं, शपथ घेऊन सांगितलं की अरे याच्यासारखं सुख कुठं नाही. देव हा मूर्तीत नाही, तीर्थी दोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. सज्जनी म्हणजे संतांजवळ. संत कसे असतात? काही लोकांना तर तीच पंचायत पडली संत कोणाला म्हणा. कारण संत सगळे दिसायला सारखे दिसतात ना. हंस बी पांढराचे, बगळा पण पांढराचे, पण हंसाकडे एक वर्म राहतं बाबा. वर्म असतं हंसाजवळ. त्याच्या समोर जर दूध ठेवलं ना तर ते पाणी नाही पित, ते दूध पितं. ही त्याची वर्म असतं. तसं संतांचं एक वर्म असतं. ते जरी तुमच्या आमच्यासारखे दिसायला जरी असले तरी ते असायला वेगळे असतात. नदी म्हणून काय, दगड म्हणू नये लिंगा, पाषाण नोहे पैगा, दगड म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारी.
माणसासारखे संत दिसायला जरी असले तरी ते असायला वेगळे असतात. चैतन्य लपवी महत्व हरवी आणि पिशे पण विरवी आवडवी. ते कसे असतात? चैतन्य लपवतात आणि पिशे पण दाखवतात. येडेपणा असतो त्यांच्याजवळ, त्यांना काय कळत नाही. लोक नाव ठेवतात त्यांना काही कामधंदा नाही. उठतात, पळतात, जातात, येतात, कुठे की कुठेही जातात, यायचं तेच चालू राहतं असे नाव ठेवत असतात. पण ते त्यांचं संतत्व कधी जगाला दाखवत नाही. बडे बड़ाई ना करे, बडे न बोले बोल, हीरा कभी मुख से न कहे, लाख टका मेरा मोल. ते मोल सांगतात का? मोठेपणा कधी सांगत नाही ते जगाला. त्यांचं मोठेपणा ते जगाला सांगत नाही. मोठेपणा कधी ते जगाला मागत नाही. आम्हाला माना, आम्हाला मोठेपणा द्या, हे कधी ते जगाकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही. पण तरी सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होत असतो त्यांना. आणि ज्यावेळेस असा त्रास व्हायला लागला का 100% समजून चालायचं आपलं काम बरोबर आहे, आपला मार्ग बरोबर आहे, हे त्या जीवाला कळून जातं. मग आम्हाला काय सांगितलं साधू संतांनी? सांगितलं हे काम करावं. जेवढं तुम्ही सांगितलं तेवढं आम्ही करतो. आम्ही हे साधू संतांच्या घरचे काय आहे, पोस्टमन आहोत आणि ते पोस्टमनचं कार्य आम्ही करतो. जे आम्हाला साधू संतांनी दिलं, जे सांगितलं तशाच पद्धतीने आम्ही पोस्टमनचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवतो. साधू संतांचा जो निरोप आहे तो सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो. म्हणून 1 तास झाले नाही भाऊ, 5 वाजले ना. हा, तर अशा प्रकारे मायबापांनो तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीचा लाभ झालेला आहे. आणि जो जीव ज्याचं त्याचं मन त्यानं तपासावं, आपण नामचिंतन करतो का नाही करतो ही गोष्ट अवलोकन करायची. आणि कोणाला भिवू नका. जगामध्ये कोणीच आपलं वाकडं करीत नाही. या जगामध्ये आपलं वाकडं कोणीच करत नाही. पण कर्म वाकडं करत असतं. आपलं कर्मानं भिलं पाहिजे. आपलं अंतर्मन आपल्याला सांगतं आपलं कर्म कसं आहे. आपण चांगलं करतो, वाईट करतो आणि त्या कर्माला घाबरलं पाहिजे. आताच दुपारी आमचा विषय झाला. काही त्या कैरागडची मंडळी आम्हाला भेटायला आले तिकडं घरी. त्यावेळेस विषय झाला की त्यामुळे एका काहीला असं म्हणजे नाही तुमच्या वैरागडचाच विषय आहे तो. म्हणे आम्हाला नोटीस आली, आमचे घर उठणार आहे, इथून नोटीस आलेली आहे. 2-4 म्हणजे 4थी नोटीस पाठवली. म्हणे आता घर उठणार आहे, आम्हाला आता आमच्या शेताकडं किंवा ज्याला त्याच्या स्वतःच्या जागेत जायचंय असा विषय निघला. मग म्हटलं काय राहतं, आतापर्यंतच्या काळात आल्या असतील नोटिसा, पण आता यायला लागल्या. पण पूर्वीची ही जी जमीन आहे पूर्वी कोणाची तरी होती आणि कोणाच्या तरी हक्काची मालकीची होती, म्हणून ती दान केली. आणि दान केलेल्या जमिनीवर आपण त्याच्यावर जाऊन बसलो. आता ते कालांतराने ते समजा झाकून गेला असेल किंवा ते लोक पावला असेल, ते विचार किंवा त्या लोकांचं त्या म्हणजे त्यांच्या स्मृतीत नसेल. पण ते कालांतराने जी गोष्ट ज्याची होती त्याला दिलेली आहे. पण ती जर सरकारची झाली तर सरकार त्याच्यावर ताबा करणार आहे. मग मी म्हटलं ताई आपला आमदार प्रशांत भाऊ आहेत का नाही, मग त्यांच्याकडे जाऊन विचारायचं ना. त्यांना विचारायचं की आमची मदत करा. ते म्हणे ताई नाही, ते म्हणतात की बाबा तुम्ही पहिले विचारलं नाही आम्हाला की आम्ही इथं घर बांधावं का, की विचारलं नाही तुम्ही, कोणती गोष्ट पहिले जाणीव केली नाही, जागा कोणाची तुम्ही विचारलं नाही, तर मग आता मी काय करू शकतो त्याच्यात. पण त्याच्यावरून विचार असा निघाला, असं समजा जसे प्रशांत भाऊ आहे तसं या जमिनीचा मालक जो आहे त्याच्याकडे जाऊन आपण विचारायला लागलो, तो म्हणतो मी काही करू शकत नाही. तसं या जीवाचा मालक कोणतरी असेल का नसेल. मग या जीवाच्या मालकाला ज्यावेळेस आपल्याला असं असंख्य वेदना होतात देहाला, या देहरूपी जमिनीला ज्यावेळेस त्रास व्हायला लागतो, ज्यावेळेस या देहरूपी जमिनीमधून तो आत्मा निघून जायची वेळ येते, त्यावेळेस जीव काय म्हणतो, त्या भगवंताची प्रार्थना करतो. जसं आमदाराकडे जाऊन प्रार्थना करतात लोक, तसे त्या देवाकडे म्हणतात, देवा अरे काहीतरी करणार आहे माझ्यासाठी. देव काय म्हणतो, अरे हे जे मी दिले जे भाड्यानं दिलेलं होतं त्याच्यावर तू स्वतः ताबा घेला आणि ते तुला आता सोडायचं, तर तुम्हाला आता विचारायला, तो कर्म करताना मला विचारला का? कर्म करताना मला विचारलं नाही आणि आता मला विचारायला लागला की मला देवा वाचव याच्यातून.
कसा वाचवत देव? आता देव वाचवत नाही. कारण जसं इथं साधा आमदार आपल्याला सोडवू शकत नाही, तिथं देव सोडवू लागतो. मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? त्याच्यासाठी रीतीनं जावं लागतं. आपण आपल्या रीतीमध्ये जर असलो तर देवाच्या बापाला सुद्धा सोडायला यावं लागणार आपल्याला. आपण त्या रीती पद्धतीनं त्याला आकारलं तर तो निश्चित येणार. आणि हे मी आमच्या डोळ्याला अनुभवलंय आमच्या सासऱ्यांचं. ज्या दिवशी आमच्या सासऱ्याला देह ठेवायचा आहे त्या दिवशी घरातले म्हणायला लागले, एवढं कष्टी का करताय भगवंता, का त्यांना एवढं? म्हणलं तुम्ही त्यांची चिंताच करू. ज्या जीवाचं कर्म चांगलं आहे, ज्या जीवानं आतापर्यंत प्रत्येक गोष्ट चांगली केलेली आहे, कधी कोणाचं ऋण ठेवलं नाही, कधी कोणाचं म्हणजे वित्त घेतलं नाही, कधी कोणत्याच गोष्टी वाईट केलेलं नाही त्या जीवाला, आणि ज्याचं सतत नामस्मरण चालू होतं, जोपर्यंत फक्त देह ठेवायच्या अगोदर 3 दिवस जमिनीवर पडून राहिले, त्याच्या अगोदर पर्यंत आमचे सासरे 1.5 तास नामस्मरण करीत होते. 1 घंटा, थकल्याच्या नंतर सुद्धा 1 घंटा खुर्चीवर, रोज 1 घंटा खुर्चीवर बसत होते. त्यांच्या तंद्रीत राहत होते. मग त्यांचं नामस्मरण चालू होतं. आणि 3 दिवसानं ज्यावेळेस देह जमिनीला टाकला, श्वास चालू होता, पाण्याचे थेंब चालवून घेत होते, अशा पिरियड मध्ये सुद्धा नामस्मरण चालू होतं. आणि जाताना सुद्धा बाबांनी त्या नामामध्ये देह ठेवला. मग आशाला काळी तो घ्यायला, आशाला यमाच्या बापाचा सुद्धा तिथं थांब लागणार नाही, यावं लागेल भगवंताला. त्या जीवाला घ्यायसाठी नामधारकाला, ज्यानं नामाची धारा ज्याची सतत चालू आहे, नामधारक म्हणजे नामाची धारा ज्याची चालू आहे, अखंड ज्याची धारा चालू आहे, त्याला देव येतो स्वतः. ही अनुभूती स्वतः अनुभवली आम्ही, म्हणून आम्ही एवढ्या आपल्याला सांगतो की ह्या नामाशिवाय उद्धार होणार नाही. आता तुम्ही जेवढे मंडळी तिथं भेटायला आले, तुम्ही बघितलं असं वातावरण कसं आहे. इतकी ताकद या नामामध्ये, इतकी ताकद आहे ताई, खरोखर ज्याला घेतलं ना तो सुखी झाल्याशिवाय नाही. म्हणून झालेली सेवा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा यांच्या चरणी अर्पण करते. जे चुकलं असेल, जे अपशब्द केले असतील, हा माझा बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे चांगला आहे ते सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबांचा आहे. म्हणून झालेली सेवा इथेच समाप्त करते.